नमस्कार. घरभरणी झाली आणि आता जरा गावी पूजा असते आमची गावकीची, त्याच्यासाठी गावी निघाले. बघा, आई आहे बरोबर. आईला आईच्या माहेरी सोडायचं आहे, तिकडे गोंधळ वगैरे आहे. आणि निघालो आणि बघा अर्ध्या रस्त्यात आलो. हे बघताय कसा पाऊस आहे, रस्ता बिस्ता बघा किती ओला झालाय. वाटतच नाही आत्ता जातोय मे महिन्यात म्हणून गावी. किती बघा. आता इकडे हॉटेलमध्ये आलोय आम्ही. गावाला बघा कसं सगळं वातावरण एकदम. आई होती बरोबर, तिला तिथे मामाकडे सोडलं तिच्या माहेरी आणि आता आम्ही इकडे आलोय. छोटा झोपलाय त्यामुळे ते गाडीतच बसले त्याला घेऊन. थोडा वेळ म्हटलं ऑर्डर येईपर्यंत. हे बघा. आता चला गावच्या पूजेकडे. चला, तर आमच्याकडे गावाला पूजा असते, गावाची असते एकत्र. त्यासाठीच आम्ही खास मे महिन्यात तीच सुट्टी घेऊन येतो त्या दिवसाची. तर चला आता तिथे जेवण वगैरे बनवायला जावं लागतं लवकर. चला दाखवते तुम्हाला. चला, उशीर झालाय. या बघा सगळ्या आल्यात. बापरे, मलाच उशीर झालाय. इकडे बघा तो. हा, व्हिडिओ करते. बघा सगळ्या कोण जावा आहे, कोण सासवा. आता कोण जास्त राहिलं नाही, उभ्या आहेत त्या सासूबाई आहेत, बघतायत त्या. आणि बाकी इथे सगळ्या हॉल आहे हा आमचा. इथे बघा ही अध्यक्ष आहे रेखा, महिला मंडळाची. पण सगळं करते. वाटाण्याची भाजी चालली आहे, इकडे बटाटे उकडत आहेत. चुला लावलाय बघा कसं मोठा. खास जेवणाकडे असतात काही. आणि आता ही इकडे पूजा. आता मी नातवाला भरवायला घेते. जरा कॅमेरा जाऊबाईंच्या हातात दिले. आता जेवढं झालेली आहेत. इकडे तर सगळे जेवायला सज्ज आहेत. कोण वाढतंय, कोण काय. धमाल असते बघा. किती गर्दी आहे. याहीपेक्षा असते. यावर्षी आम्ही सगळेच म्हणतोय की कमी गर्दी आहे खूप. आता ह्या स्पर्धा चालू झाल्या महिलांच्या आहे. ते काय गाणं लावलं. सगळे धान्य एकत्र केलेत आणि त्यातले निवडून बाजूला करून सगळ्यात पहिलं कोण येईल ते बघायचंय. इकडे आमच्या जाऊबाई आहेत, तिकडे माझी छोटी जाऊ आहे. आले तिकडे पुतणी आले. हिवाळी जाऊबाई होती. आता मला वाटतं 3ऱ्या नंबरवर आली असं वाटते. ह्या जाऊबाई आल्या. ते काय परत परत राऊंड होणार आहेत. त्यातून 3-3 नंबर 4-4 नंबर काढून पुन्हा आता पुन्हा हे गाठ मारायची आहे. 5 गाठी मारायच्या आणि जायचं, परत यायचं आणि ते 5ही गाठी सोडायच्या. एवढं सगळं करून जो येईल त्याचा नंबर आहे. आता ही पुतणी गेली. जाऊबाई गाठी मारतातच आहेत. इकडे दुसऱ्या जाऊबाई गेल्या गाठी मारून, परत आल्या गाठ मारायला. ह्यांच्या अजून गाठी बसतातच आहेत. हे बघा, ही परत गाठी मारून गेली. आता पुन्हा आली आहे. आटप बाई, लवकर आटप. त्या गेल्या. 1 नंबर गेला. हां, 2ऱ्या नंबरला गेली. आता यांचे सुट्ट आहेत. आता हळदी कुंकू चालू झालं. साड्या ठेवायचे ते कवर असतात ते दिले. अध्यक्ष आहे.
पूजा आहे तर बसून थोडं भजनासारखं काहीतरी थोडा टाईमपास केला आणि नंतर रात्री कार्यक्रम चालू झाले. गावातली छोटी मोठी मुलं सगळे भाग घेतात. कोणी गातं, कोणी काय काय नाचतात, असे सगळे छोटे छोटे कार्यक्रम होतात. लाईट आहे समोर एकदम ना, त्यामुळे नीटसं नाही करता आले. पण तिचं नाव मायरा आहे. इतकी छान नाचली आहे ती, खूप छान नाचली आहे. त्या लाईटमुळे एवढं दिसत नाही, खूप लहान आहे, अगदी 5 वर्षाची आहे. छान नाचली. हे पाहुणे म्हणून योगेश कदम आले होते आमच्या गावात. हेच कार्यक्रमाला थोडा वेळ त्यांनी हजेरी दिली, काही गोष्टी करण्याचं आश्वासन दिलं गावासाठी आणि गेले. हा माझा पुतण्या नाचतो, हाही छान नाचतो. असं छान मस्त मस्त कार्यक्रम झाले, छान छान मुलं नाचली. अगदी खरोखरच नवीन कलाकार असतील तर त्यांना हा प्लॅटफॉर्म आम्हाला खूप उपयोगी पडतो. आमची आमचीही मोठी मोठी आता ही मुलं आहेत ना, ती अशी सगळी नाचून वगैरे. माझी मुलींनी तर काय अगदी स्टेज हलवलं आहे, म्हणाल तरी चालेल. हा मामा आहे, यालाही गाण्याची आवड आहे. गावातच साईबाबाचं मंदिर आहे, खूप छान आहे. तिथे साई भंडारा असतो. आम्ही इकडे सगळं आटपलं, मग तिकडे गेलो. दोन्ही प्रोग्राम आमच्या साथ 2-3 दिवस धमाल असते गावात. खूप सगळे एकत्र येतात. बाकी काही नाही, सगळे एकत्र येतात. एकत्र येऊन जेवणं खावणं, या आमच्या सुना सगळ्या हाय हाय. नक्कीच खबर मी आज आमच्याकडे 12 होतं, किस्सा सांगतो तुम्हाला. 12 होतं, 12वर किती वाजता असं सगळं आमच्या गावची पूजा दाखवली. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. नमस्कार.